दळून खाता त्यांना काय खायला काय. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. एका 36 वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात हातोडीने मारून त्याचा खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी रात्री खेड तालुक्यातील चिंबळे येथे घडली. राहुल सुदाम गाडेकर वय वर्ष 36 असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गणेश रामनाथ कदम वय वर्ष 40 राहणार चिंबळी यांनी या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा भाचा राहुल हे शुक्रवारी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास कुरुळी गावातील बर्गे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याने जात होते. त्यावेळी अज्ञाताने त्यांच्या डोक्यात हातोडी आणि इतर हत्यार मारून खून केला आहे. तसेच पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. तर या प्रकरणाचा आळंदी पोलीस तपास करत आहेत. चांदूस तालुका खेड दिनांक 25 फेब्रुवारी रोजी दुपारी 1:30 वाजल्याच्या सुमारास 2 व्यक्तींनी ऋषिकेश उर्फ दादा कल्हाटकर वय वर्ष 26 राहणार चांदूस कोरेगाव खुर्द तालुका खेड जिल्हा पुणे यांच्यावर पिस्तुलाने फायरिंग केली. ऋषिकेश कल्हाटकर यांच्या पाठीत गोळी लागली असून उपचारासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात हलवले आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार जखमी ऋषिकेश यांच्या पाठीत 3 गोळ्या लागल्या आहेत. पाठीत मानेजवळ व पाठीत मध्यभागी आणि कमरेच्या खाली अशा 3 गोळ्या लागल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर खेड पोलिसांनी खेड तालुक्यातील रेटवडी व ढोरे भांबुरवाडी येथील काही जणांचा शोध सुरू केला आहे. जुन्या वादातून सदरची घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेने चांदूस गाव पुन्हा एकदा हादरले आहे. भर दिवसा गोळीबार झाल्याने नागरिकात दहशत पसरली आहे. दरम्यान 3 महिन्यांपूर्वी नोव्हेंबर 2023 मध्ये चांदूस गावातच एकावर पोटात गोळीबार करण्यात आला होता. सातत्याने होणाऱ्या गोळीबाराच्या घटनांनी नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे. दरम्यान रात्री उशिरा खेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार खुनातील आरोपीला जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करतो म्हणून पिस्तूलने गोळ्या झाडल्याची सदरची घटना रविवारी दिनांक 25 फेब्रुवारी रोजी चांदूस तालुका खेड येथे घडली आहे. ऋषिकेश दिलीप कल्हाटकर व 29 राहणार चांदूस कोरेगाव तालुका खेड असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेबाबत 5 जणांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम काळे याच्या खुनातील आरोपीच्या जामिनासाठी ऋषिकेश कल्हाटकर हा प्रयत्न करीत असल्याचा राग मनात धरून आरोपी नितीन थिटे, सोन्या ढोरे, दीपक घनवट, वैभव बिडवे, तुषार मांडेकर दोघे राहणार चांदूस तालुका खेड व इतर एक अनोळखी इसम यांनी हल्ला केला. यातील नितीन थिटे, सोन्या ढोरे, दीपक घनवट यांनी ऋषिकेश कल्हाटकर मोटारसायकल जात असताना पाठीवर जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार करून गंभीर जखमी केले. पुढील तपास खेड पोलीस करत आहेत. कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी चाकण येथे करण्यात आली. चक्रपाणी वसाहत भोसरी येथील श्रीकांत नामक इसमावर चाकण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीमध्ये कामावर झोपल्याचा फोटो सुपरवायझरकडे पाठवला म्हणून तिघांनी लाकडी दांडके व चाकूने वार करत 18 वर्षीय सहकारी तरुणावर जीवघेणा हल्ला केला. ही घटना चाकण MIDC मध्ये निघोजे तालुका खेड येथे घडली. बरकत अली मोहम्मद अली शहा वय वर्ष 18 राहणार निघोजे असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इंद्रजित सगर व इतर 2 इसम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने व चाकूने मारहाण केली. फिर्यादीने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादीचा पाठलाग करून चाकूने पाठीवर कमरेवर वार करून गंभीर जखमी केले आहे. तर या प्रकरणाचा महाळुंगे MIDC पोलीस अधिक तपास करत आहेत. खेड तालुक्यात वाडा या ठिकाणी ढाकाळे परिसरातील डोंगराला आग लागली. सदरची आग कशी लागली हे अद्याप निष्पन्न झालेले नाही. या आगीने या भागातील वन्य प्राणी व पक्षी आणि वनसंपदा प्रभावित झाली आहे. काय आग लावून काय बघ ना एड्या किती एड्या झाडच जाऊन प्राणी किती एड्या माहिती. अमृत प्रकल्प अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन प्रकल्पाच्या माध्यमातून खेड तालुक्यात राजगुरुनगर, चाकण आणि आळंदी येथे नदीच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. संत निरंकारी मिशनच्या सदस्यांनी सांगितले की अमृतपरी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी, मुळा, मुठा, भीमा, भामा, घोड नदी, पवना, वेळू, कुकडी, मीना, करहा, आनंदी अशा सर्व नद्यांवरील विविध घाट तसेच शहरातील विविध तलाव अशा 43 ठिकाणी एकाच वेळी विशाल स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
रविवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी राजगुरुनगर नगर परिषदेच्या वतीने आयोजित स्वच्छता मोहिमेत निरंकारी मंडळाच्या बंधू भगिनींनी सहभागी होऊन राजगुरुनगरमधील केदारेश्वर मंदिर परिसर, भीमा नदी परिसर येथील स्वच्छता अभियान राबविण्यात आले। स्वच्छता मोहिमेत संत निरंकारी मंडळाच्या 500 लोकसेवकांनी सहभाग घेतला। चाकण आणि आळंदी येथे देखील स्वच्छता अभियान राबवण्यात आले। शिवाजी ट्रेल संस्था व किल्ले भोरगिरी संवर्धन समितीच्या वतीने किल्ले भोरगिरीवर आज दुर्गपूजा करण्यात आली। दुर्ग संवर्धन कार्याला बळकटी मिळावी या उद्देशाने मिलिंद क्षीरसागर, विनायक खोत यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ले भोरगिरी संवर्धन समितीचे अध्यक्ष सचिन तोडकर यांच्या हस्ते भोरगिरी किल्ल्यावरील लेण्यांमध्ये असणाऱ्या मंदिरात ही दुर्गपूजा संपन्न झाली। प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कडूसमध्ये रविवारी पहाटेच्या वेळी पाऊल घडीचे हरिभक्त परायण वाळिंबे महाराज यांच्या कीर्तनाने सांगता झाली। त्यानंतर पंढरीचे पांडुरंग यांचे आज पंढरपूरला गमन झाले। हजारो वारकऱ्यांनी यावेळी उपस्थित राहून या पाऊलघडी सोहळ्याचे दर्शन घेत हरिनाम गजरात निरोप दिला। 5 दिवसांच्या मुक्कामानंतर पाऊलघड्यावरून पांडुरंगाचे पंढरपुरी गमन झाले। यावेळी उपस्थित भाविकांना अश्रू अनावर झाले। केंद्र सरकार नवीन सहकार कायदा आणणार असून त्यानुसार राज्यालाही सहकार कायदा करावा लागणार आहे, अशी माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली। राजगुरुनगर सहकारी बँकेत भेट दिली त्यावेळी ते बोलत होते। यावेळी बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल, उपाध्यक्ष अविनाश कहाणे, संचालक किरण आहेर, राजेंद्र सांडभोर, विजया शिंदे, सागर पाटोळे, दत्ता भेगडे, गौतम कोतवाल, दीपक वारुळे, सुरेश कौदरे आदी उपस्थित होते। मंत्री वळसे पाटील म्हणाले, राजगुरुनगर सहकारी बँक खूप जुनी असून पूर्वजांनी ती प्रयत्नपूर्वक वाढवली आहे। बँक पारदर्शक आणि सर्वसामान्यांना मदत होईल असा कारभार करत आहे। विस्ताराचे धोरणही आखत आहे। भविष्यातही अधिक मोठे काम संचालकांना करावे लागणार आहे। कर्ज प्रकरणे करताना भिडस्तपणा सोडून कागदपत्रे आणि कर्जदाराची क्षमता पाहून निर्णय घेतले पाहिजेत असे वळसे पाटील म्हणाले। शिवपुत्र संभाजी महानाट्याला शिरूर लोकसभा मतदारसंघातील आणि खेड तालुक्यातील शिवशंभू प्रेमी जनतेने रविवारी 25 फेब्रुवारी 2024 रोजी अखेरच्या दिवशी देखील उदंड व उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या महानाट्याचा रविवार 25 फेब्रुवारी हा अखेरचा दिवस होता। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवजयंतीचे औचित्य साधून दिनांक 22 ते 25 फेब्रुवारी या कालावधीत शिवपुत्र संभाजी महानाट्याचे भोसरी येथे मोफत आयोजन केले होते। आजच्या अखेरच्या प्रयोगाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। या महानाट्याचा गेले 4 दिवस आपण सगळे अनुभव घेत आहात। डोळ्याचं पारणं फुटेल आणि छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्ण आयुष्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहील असं हे महानाट्य आपल्या सर्वांचे लाडके आवडते खासदार अमोल कोल्हे साहेबांनी आपल्या सर्वांच्या समोर उभं केले। डॉक्टर अमोल कोल्हे ही चीज काय आहे हे तुम्हाला माहितीच आहे, पण आता देशाच्या संसदेत अगदी देशाच्या पंतप्रधानांपासून सगळ्यांना माहिती आहे की अमोल कोल्हे काय चीज आहे। सत्व, निष्ठा, तत्व, विचार, आचरण हे ज्याचं एक असतं त्याला समाज नेहमी मान देत असतो। मान हा सहजासहजी हिसकावून मिळत नाही, मान हा हट्ट करून मिळत नाही, मान हा दगाबाजी करून मिळत नाही, मान हा सत्याने, तत्वाने, निष्ठेने मिळतो आणि तो डॉक्टर अमोल कोल्हेंनी मिळवला। याचा पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला खास अध्यक्ष म्हणून अभिमान आहे। श्री क्षेत्र निमगाव खंडोबा या ठिकाणी या काल माघ पौर्णिमा यात्रा संपन्न झाली। सदर यात्रेसाठी 4 ते 5 लाख भाविकांनी दर्शन घेतले। त्यानंतर आज नवसाचे बगाडे श्री खंडोबा या ठिकाणी वाजत गाजत नेण्यात आले। श्री काळभैरवनाथ महाराजांचा उत्सव माघ पौर्णिमा दिनांक 24, 25 व 26 फेब्रुवारी रोजी वाघू साबळेवाडी येथे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे।
विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी वाघू गावचे ग्रामदैवत काळ भैरवनाथ महाराज यांची यात्रा माघ पौर्णिमेनिमित्त वाघू गावामध्ये भरलेली आहे. खेड तालुक्यातील पिरदवडी येथे आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिरास उदंड प्रतिसाद मिळाला. चाकणमधील अग्रगण्य साईबाबा पतसंस्थेचे संस्थापक स्वर्गीय देवराम काळडोके यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमांना संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक, सभासद आणि सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचे संस्थापक अध्यक्ष देवराम धोंडीबा काळडोके मामा यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी त्यांचे चिरंजीव युवराजनी, सर्व पतसंस्थेचे संचालक, माजी सर्व ग्रामस्थ, 6 गावचे 6-7 गावचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी सगळे जमलेले आहेत. त्यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी त्यांनी अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. दादांबद्दल बोलायचं झालं तर 1992 साली 100 रुपयाच्या याच्यावर त्यांनी संस्था चालू केली आणि आज चाकणमध्ये टॉपची संस्था म्हणून गणली जाते. माझ्या संत तुकाराम साखर कारखान्याच्या वतीनं आणि आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांच्या वतीनं त्यांच्या या कार्यक्रमात सहभागी होतो. सर्व गिरदवडी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना अभिवादन करतो. धन्यवाद. सर्व माझे मित्रपरिवार असतील आणि सर्व मान्यवर जे असतील, सर्व पदाधिकारी, गावातील सरपंच, उपसरपंच, तसेच तालुक्यातील आणि इतर भागातून जेवढे मान्यवर आले होते त्यामध्ये सर्व पक्षाचे कार्यकर्ते येऊन गेले. सकाळ धरून सर्व लोकांनी तो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आज या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलं होतं केवळ हॉस्पिटलच्या वतीने. त्यानंतर रक्तदान शिबिर उत्स्फूर्त प्रमाणात सर्वांनी साथ दिला, त्याबद्दल मी सर्वांचा मनस्वी ऋणी आहे. पठारवाडीतील विद्यार्थ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटला. मुंबई माता बालसंगोपन केंद्राचे सहकार्य. चाकण तालुका खेड जवळील पठारवाडीच्या शाळेत विद्यार्थ्यांकरिता पाण्याची सुविधा नव्हती. येथील बहुतांश विद्यार्थी आदिवासी कातकरी समाजाचे असल्याने त्यांच्या घरीही पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने ही मुले अनेकदा अंघोळ न करता शाळेत यायची. या विद्यार्थ्यांना शाळेतच पाण्याची सुविधा उपलब्ध झाल्यास नियमित आरोग्याची स्वच्छता करता येईल व शालेय परिसरातील झाडांना पाणी मिळेल. या उद्देशाने मुख्याध्यापक मनोहर मोहरे यांनी मुंबई माता बालसंगोपन केंद्राकडे मागणी केली होती. याचा विचार करून संस्थेचे मानस सचिव डॉक्टर माधव साठे यांनी संस्थेच्या सहकार्याने त्वरित 1 HP विद्युत पंप बसवून पाईपलाईनद्वारे शाळेपर्यंत पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्याची किंमत ठेवा आणि त्या किंमत कशी वाढवता येईल याच्याकडे लक्ष द्या. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.